अघोरी साधक आणि सैतानी ताकद यांची अनोखी जुगलबंदी असणारी ही कथा जितकी विचित्र विलक्षण तितकीच भयानक, भयोत्पाद माजवणारी ही दीर्घ कथा आपल्याला खिळवून ठेवल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा भीतीने रक्त गोठावून टाकणाऱ्या या अघोरी सफरीसाठी तयार राहा। कथेचं नाव आहे अघोरी भाग 12। लेखक दीपक पाटील। सर्व सोपस्कार उरकून सकाळी 8:30च्या दरम्यान प्रतापने पाळतीवर असणाऱ्या त्या कॉन्स्टेबलला फोन केला, पण फोन उचलला गेला नाही। प्रताप तयार होऊन क्वार्टर बाहेर पडला आणि बुलेट घेऊन थेट नदीकडे जायला निघाला। तिथे पोहोचल्यावर गाडी एका बाजूला लावून तो पटपट घाटाच्या त्या पायऱ्या उतरू लागला। पाळतीवरील कॉन्स्टेबल कुठेही दिसत नव्हता। इतक्यात त्या कॉन्स्टेबलचा फोन आला। घरून निघायला उशीर झाल्याने तो अजून पोहोचला नव्हता। घाट उतरून प्रताप आता वाळूने भरलेल्या नदीपात्रातून चालत स्मशानाकडे निघाला। त्याची नजर मात्र भिरभिरत त्या अघोरीला शोधत होती, पण स्मशानाच्या अवतीभोवती कुठेही तो नजरेस पडत नव्हता। त्यामुळे प्रताप आणखीनच विचलित झाला। आता सकाळचे 9 वाजत आले असावे। उन्हाचा पारा मात्र चांगलाच जाणवत होता। प्रतापने नजर जाईल तिकडे त्या अघोरीला शोधायला सुरुवात केली, पण त्या नदीपात्रात चिटपाखरूही दिसत नव्हते। उन्हामुळे दूरवर नजर मारण्यास व्यतत येत असल्याने कपाळावर आपला हात पकडून डोळ्यांना काहीसा आडोसा तयार करून प्रताप आता दूरपर्यंत आपली नजर फेकू लागला। आणि अचानक त्याला नदीच्या पलीकडील बाजूस असणाऱ्या अरण्यात किनाऱ्यालगत असणाऱ्या सुकलेल्या झाडाखाली कोणीतरी बसलेला आढळलं। डोळे बारीक करून त्याने पुन्हा निहाळलं। तो अघोरीच असावा, प्रतापची खात्री पटली। तसा तो त्या तापलेल्या वाळूत धावतच नदी पलीकडील त्या झाडाकडे निघाला। पात्रात मध्यभागी येणाऱ्या गुडघाभर पाण्याचा प्रवाह पार करून तो आता पलीकडील किनाऱ्यावर पोचला। समोर असणारी छोटीशी चढण चढून तो त्या झाडाकडे जातच होता आणि इतक्यात एक आरोळीने तो जागीच थांबला। आला आहेस तसा परत फिर, पाऊलही ठेवू नकोस या सैतानी जंगलात। चाल मागे फिर। हातात त्रिशूळ घेऊन तो अघोरी उभा होता। त्याच्या नजरेत झरब होती आणि आवाजात खणकरता। प्रताप जागीच उभा राहून बोलला, पण बाबा, मला तुमच्या मदतीची गरज आहे। माझं कुटुंब एका मोठ्या संकटात अडकलं आहे आणि तुम्हीच माझी मदत करू शकता। जे विधी लिखित आहे ते घडणारच। तू आणि मी, आपण सर्व निमित्त मात्र आहोत। चल निघ इथून। अघोरी काही ऐकण्याच्या मनस्थितीत वाटत नव्हता। यावर रडकुंडीला येऊन प्रताप म्हणाला, बाबा ऐकून तर घ्या, माझी समस्या काय आहे ते। मला त्याची काही गरज वाटत नाही आणि मी तुला ओळखतही नाही। तेव्हा मला एकटं सोड आणि पुन्हा या जंगलात पाऊल ठेवण्याचा विचार करू नकोस। अघोरी आपल्या मतावर ठाम होता। बाबा, माझ्या भाचीचा जीव संकटात आहे। तुम्ही मदत केली नाही तर ती मरून जाईल। प्रतापही मागे हटायला तयार नव्हता। प्रतापच्या या वाक्यावर खदाखदा हसत तो अघोरी उद्गारला, मृत्यू तो तर अटळच आहे। या मृत्यूलोकात येणारा प्रत्येक जण केव्हा ना केव्हा मरणारच। त्यात नवीन काय आहे? तू माझा समय वाया घालवू नकोस। माझी ध्यान धारण्याची वेळ झाली आहे। मला एकटं सोड। आणि पुढच्या क्षणाला तो अघोरी खाली बसून पद्मासन घालू लागला। त्याला पद्मासन घालताना पाहून प्रतापची भलतीच निराशा झाली। आता हा अघोरी आपलं काहीही ऐकणार नाही ही खात्री झाल्याने खट्ट होऊन प्रताप मागे वळला आणि जड पावलांनी त्या घाटाकडे जाऊ लागला। घाटावर पोहोचताच प्रतापला तो कॉन्स्टेबल भेटला। त्याला नदी पलीकडील त्या अघोरीवर लक्ष ठेवायला सांगून चौकीकडे जायला निघाला। प्रताप हल्ली काहीसा निराश राहू लागला होता। मागील पूर्ण आठवडा तो त्या अघोरीला जाऊन भेटत होता, पण तो अघोरी काहीही केल्या ऐकायला तयार नव्हता। त्यामुळे प्रतापची निराशा वाढली होती। आपल्या भाचीचा जीव धोक्यात असताना आपण काहीही करू शकत नाहीये
हा विचार जणू विंचू बनवून त्याला सतत डंक मारत होता. अधूनमधून प्रताप साधनाकडे जात होता. साधनाची आणि आपल्या भाचीची विचारपूस करत होता. साधनाला त्याने या सैतानी संकटाची कल्पना न दिल्याने ती मात्र निर्धास्त होती. तसेच मागील काही दिवसात कोणताही विपरीत प्रकार न घडल्याने ती आपलं सामान्य आयुष्य जगत होती. मध्यंतरी तो मिलिंदच्या बाबांनाही जाऊन भेटला. अघोरीने सुरू ठेवलेल्या असहकार आंदोलनाबद्दल प्रतापने मिलिंदच्या बाबांना कल्पना दिली. त्यांनी प्रतापला सबुरीने घ्यायचा सल्ला दिला. प्रतापला हल्ली त्या अघोरीचा भलताच राग येऊ लागला होता, पण त्याच्या मदतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायी नाही हेही तो जाणून होता. आता अमावस्येला जेमतेम 11 दिवस राहिले होते. प्रतापचे कशातही लक्ष लागत नव्हते. रोज 2-3 वेळा त्या अघोरीला भेटूनही काहीही फायदा होत नसला तरी प्रताप आज पुन्हा त्याला भेटायला जाणार होता. पाळतीवर असणाऱ्या कॉन्स्टेबलने तो अघोरी घाटाच्या एका पायरीवर बसला असल्याचे सांगितले. प्रताप पुन्हा एकदा आपला प्रयत्न करण्यासाठी निघाला. नदीच्या घाटावरील एका पायरीवर तो अघोरी फतकल मांडून बसला होता. शेजारीच एका कपड्यात राख ठेवली होती. ती स्मशानातली राख असावी. उजव्या हाताच्या मुठीने ती राख उचलून ती दोन्ही हातावर पसरून अघोरी ती राख आपल्या सर्वांगाला फासत होता. ती राख फासत असताना त्याच्या तोंडून कसलाचा अस्पष्ट आवाज येत होता. तो काहीतरी मंत्र पुटपुटत असावा. पाळतीवर असणारा कॉन्स्टेबल 8-10 पायऱ्या सोडून एका पायरीवर बसला होता. त्याची नजर मात्र त्या अघोरीवर होती आणि इतक्यात पावलांचा आवाज झाल्याने त्या कॉन्स्टेबलने मागे वळून पाहिलं. पायऱ्या उतरत प्रताप खाली येत होता. कॉन्स्टेबलने हातानेच अघोरीकडे इशारा केला. प्रतापने इशाऱ्याने कॉन्स्टेबलला उठून घाट सोडून वरती जाण्यास सांगितले आणि तो त्या अघोरी शेजारी जाऊन बसला. राख फासणारे आपले हात थांबवून अघोरीने क्षणभर प्रतापकडे पाहिले आणि तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. अघोरीच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. निर्विकार चेहऱ्याने तो आपले काम करत होता. काही क्षण थांबून प्रताप बोलू लागला. बाबा, आपण काहीतरी बोला. मला मदत करा, अन्यथा आज मी इथून हलणार नाही. भले प्राण गेला तरी चालेल. प्रताप आज इरीला पेटलेला दिसत होता, पण अघोरीवर मात्र याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही. तो आपल्या कणखर आवाजात म्हणाला, मी तुला इथं बोलवलेलं नाहीये. इथून निघून जा. मला एकटा सोड. अन अघोरीने आपल्या कमरेच्या पंचात भरून ठेवलेली चिलीम अन काडेपेटी काढली. चिलीम तोंडात धरून काडीने ते हलकेच पेटवून तो छातीचा भाता जोराने फुगवून ती पेटवू लागला. धुराचे छोटे पण दाट लोट उठू लागले. त्या वासाने प्रतापला सिगारेटची तलब लागली असावी, पण ती तलब आवरून प्रताप म्हणाला, बाबा, आता अमावस्येला फक्त 11 दिवस राहिलेत. आपण मदत नाही केली तर त्या सैतानी शक्तीच्या प्रकोपाने 5वा बळी जाईल. आपण काहीच मदत करणार नाही का माझी? प्रतापच्या या वाक्यावर तो अघोरी काहीसा थबकला. चिलीमचा एक जोरदार कश ओढत तो काहीशा उत्सुकतेने विचारू लागला, 5वा बळी? कसला बळी? तुला काय माहीत आहे याबद्दल? प्रतापच्या पोलिसी बुद्धीने अघोरीच्या वागण्यात हा बदल टिपला. अघोरी याबाबत उत्सुक आहे आणि हीच आपली संधी आहे हे जाणून प्रतापने त्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवला. प्रताप बेरकी स्वरात म्हणाला, मला माहीत आहे 5वा बळी कोण मुलगी ठरणार आहे ते. त्या सैतानी कावळ्यांचा पहारा आहे जणू तिथे. आता या अमावस्येला तिलाही ठार करेल ती सैतानी ताकद. हे बोलताना खरं तर प्रतापचा काळीच तुटला होता, पण अघोरीकडून मदत मिळण्यासाठी हे गरजेचं होतं. आता मात्र तो अघोरी प्रतापकडे तोंड फिरवून त्याच्या डोळ्यात डोळे घालून काहीतरी मंत्र पुटपुटू लागला. तो प्रतापच्या सुप्त मनात प्रवेश करून त्या 5व्या मुलीबद्दल माहिती मिळू पाहत असावा. अन त्याचं ते वागणं पाहून प्रताप आपली नजर दुसरीकडे वळवत चटकन उभा राहिला. तसा तो अघोरी चिडला अन ओरडला, तुला मदत हवी आहे ना? मग बस खाली. त्याच्या आवाजात एक जरब होती. प्रताप गुपचूप खाली बसला, पण त्याने अघोरीच्या नजरेला नजर देणे टाळले. यामुळे वैतागलेला तो अघोरी म्हणाला, कोण आहे ती मुलगी? सांग मला, लवकर सांग, कोण आहे ती? मी का सांगू? तुम्ही आजवर मला एकही गोष्ट सांगितली नाहीये.
मग माझ्याकडून का अपेक्षा ठेवताय? प्रताप संधीचा फायदा घ्यायच्या उद्देशाने बोलला. अरे मूर्खा, ती मुलगी जगणार नाही, काही करू शकणार नाही तुम्ही लोक. मला सांग, ती मुलगी कोण आहे ते? मी काहीही करून हे रोखू शकतो. हे रोखावंच लागेल, अन्यथा विनाश होईल, घोर विनाश. शिव 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 व्हायला नको, 5वा बळी जायला नको, नाहीतर ती अजून शक्तिशाली बनेल. अन तो अघोरी जोरजोराने चिलम ओढू लागला. त्याचा चेहरा भयंकर चिंतित आणि तितक्याच क्रोधित वाटत होता. अघोरी आता बोलू लागला आहे हे पाहून प्रताप खोदून विचारू लागला. बाबा, कोण ती? कोण बनेल शक्तिशाली? काय घडेल 5वा बळी गेल्यावर? आता मात्र तो अघोरी सावरलेला दिसत होता. तो तुटकपणे म्हणाला, तुला काय करायचंय? अन तुला सांगून तरी काय उपयोग? तू मला त्या मुलीचा ठिकाणा सांग आणि इथून निघून जा. अघोरीचं बोलणं ऐकून प्रताप आपली नजर नदीपात्राकडेच ठेवत म्हणाला, बाबा, मी तुमच्या इतका शक्तिशाली नाहीये, पण काहीतरी मदत करूच शकतो तुमची. मला सत्य काय आहे ते सांगा, मी तुम्हाला त्या मुलीचा पत्ता देतो. सत्य? सत्य? काय सत्य सांगू? मानवाची लालसा आणि त्याची सडबुद्धी. मनुष्य जोपर्यंत या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे तोपर्यंत या अनिष्ट भावना कधीही त्याला चांगल्या मार्गावर चालू देणार नाही. आणि हेच सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य. प्रतापला काहीही समजले नसावे. तो विचारू लागला, बाबा, पण कोण आहे ती जी हे सगळं करतेय? त्यावर समोरच्या जंगलाकडे इशारा करत अघोरी म्हणाला, चंद्रलेखा. हो, चंद्रलेखा, या सैतानी अरण्याची मालकीण. तसा त्या अरण्याच्या बाजूने हवेचा एक मोठा जोत शहराकडे येऊ लागल्याचा भास होऊ लागला. त्या नामोच्चाराने समोरील निबिड अरण्यात एक प्रकारची खळबळ माजली असावी. प्रताप जरी समोरील अरण्यातून येणारे ते विचित्र आवाज ऐकून काहीसा धास्तावला असला तरी तो अघोरी मात्र क्रोधाने पेटून उठलेले आपले डोळे त्या अरण्यावर स्थिरावून बोलू लागला. या कहाणीला 800-900 वर्षे झाली असावीत. आज तुझ्या शहरात राहतो आहेस त्या ठिकाणी त्या काळी गंधार नगरी नावाचं राज्य होतं. छोटंसं पण स्वयंपूर्ण असं सुबत्ता असलेले ते राज्य. लोक सुखी होती, समाधानी होती. पण हळूहळू त्या राजाचे आणि तिथल्या प्रजेचे दिवस फिरले. वयाच्या 19व्या वर्षी राजाचा राजकुमार भद्रसेन याची मतिभ्रष्ट झाली. राजसत्ताच्या लालसेपोटी त्याने मंत्रिमंडळातील आपल्या कुटील कारस्थानी मित्रांच्या सहाय्याने स्वतःचे पिता राजा गंधसेन यांचा विष प्रयोग करून खून केला. त्यावेळी राजा गंधसेन यांचा ज्येष्ठ पुत्र आणि राजसत्ताचा खरा हकदार राजकुमार सूर्यसेन आपली शस्त्रविद्या ग्रहण करण्यासाठी दूर अरण्यात असलेल्या पाणिनी ऋषींकडे गुरुकुलात राहत होते. राजा गंधसेन यांचा वध केल्यावर कपटी भद्रसेन तेथेच थांबला नाही. त्याने सैन्य पाठवून ऋषी पाणिनीसह आपला वडील बंधू सूर्यसेन याचीही कत्तल घडवली. आता गंधार नगरीचा तो अनभिषिक सम्राट बनला. त्याच्या मनात तयार झालेल्या लालसेने आता उग्र रूप धारण करायला सुरुवात केली. बघता बघता सुखी प्रजा देशोधडीला लागली. पुढील 2-3 वर्ष त्याने प्रजेची प्रचंड पिळवणूक केली आणि आता त्याला स्त्री देहाची आसक्ती लागली. वयानुसार त्याच्या शरीरातील संप्रेरके जशी जशी उफाळू लागली तसतसा सुरू झालेल्या अय्याशी आणि वासनाधंदेचा एक क्रूर खेळ. भद्रसेन आता वासनाधंदेतेने जणू आंधळा झाला होता. राज्यातील मंत्र्यापासून ते अगदी भिकाऱ्याच्या घरापर्यंत कोणतीही स्त्री आता सुरक्षित नव्हती. कपटी भद्रसेनेचे हेर पूर्ण राज्यात पसरले होते. जो कोणी सुंदर स्त्रीची माहिती आणेल त्याला इनाम मिळत होता. सर्व सत्ताधीश असल्याने त्या स्त्रीचा अथवा तिच्या कुटुंबियाच्या विरोधाचा प्रश्नच नव्हता. सैनिक जाऊन कधीही कोणत्याही घरासमोर उभे राहत आणि मग त्या स्त्रीला त्यांच्यासोबत राजवाड्यात जावे लागे. जर त्या स्त्रीने विरोध करत स्वतःचा जीव दिला तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला भर चौकात देहदंड दिला जाई. त्यामुळे स्त्रिया
आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी नाईलाजाने जाण्यास तयार होत. मग त्या स्त्रीला 8-10 दिवस अथवा 1 महिन्यांसाठी राजवाड्यात राहावे लागे. त्या स्त्रीला यथेच्छ भोगल्यावर तिला सोडून दिले जाईल. बऱ्याचदा अशा स्त्रियांना तिचे कुटुंबीय पुनश्च कुटुंबात सामील करून घ्यायला तयार होत नसत. मग ती अभागी स्त्री एकतर जीवदेही अथवा देहविक्रीच्या भयानक दुनियेत ढकलली जाई. आणि या सर्व परिस्थितीचा फायदा घेतला तो चंद्रलेखाने. चंद्रलेखा ही त्या राज्यातील एक विधवा महिला होती. अंदाजे 70 पार केलेली महिला. तिच्या गोड स्वभावामुळे आणि जादूटोण्यामुळे लोक तिला घाबरून असत. काळ्या जादूत महारथ हासिल असलेली चंद्रलेखा सत्तेची आणि संपत्तीची भुकेली होती. उभं आयुष्य तिने हालाकीत काढलं होतं, पण तिने आपले प्रयत्न सोडले नव्हते. तिला काहीतरी मिळवायचं होतं, असं काही ज्यामुळे ती सर्व शक्तिमान बनेल, अजेय बनेल. पण तिला गरज होती 2 नरबळीची. पण या कपटी भद्रसेनेच्या राज्यात अशा गोष्टींसाठी देहदंडाची शिक्षा होती. त्यामुळे धूर्त चंद्रलेखा आपल्या मनसुबा पूर्ण करू शकली नव्हती. आणि आता राजाच्या वासनाधनतेने तिला ही संधी मिळू शकली होती. चंद्रलेखाने राजा भद्रसेनाच्या अत्याचाराने पीडित 2 स्त्रियांना आपल्या घरी आसरा दिला. घरच्यांनी स्वीकार न केल्याने त्या स्त्रिया आधीच भद्रसेनेचा सूड घेण्यासाठी काहीही करण्यास तयार होत्या. चंद्रलेखाने त्या स्त्रियांचे मन आणखीनच कलुषित केलं आणि त्यांना तुमचा बदला मी घेईन असं वचनही दिलं. पण त्यासाठी त्या स्त्रियांना आपला जीव द्यावा लागेल ही अटही तिने घातली. त्या स्त्रिया चंद्रलेखाच्या काळ्या शक्ती जाणून होत्या. चंद्रलेखा आपला शब्द नक्की पाळेल याची त्यांना खात्री पटली असावी. 4-5 दिवस विचार केल्यानंतर त्या स्त्रिया तयार झाल्या. मग चंद्रलेखा एके रात्री त्या स्त्रियांना घेऊन नदीपलीकडील या अरण्यात आली आणि तिने आपली साधना सुरू केली. आळीपाळीने तिने त्या दोन्ही स्त्रियांचे बळी दिले आणि त्या अरण्यात अचानक खळबळ माजली. चंद्रलेखा जणू याचीच वाट पाहत होती. अंधारातून एका काळ्या धुराचा लोट आला आणि म्हाताऱ्या चंद्रलेखाच्या तोंडातून तो धूर तिच्या शरीरात जाऊ लागला. पहाटे राज्यात परतलेली चंद्रलेखा आता अधिक शक्तिशाली, आक्रमक आणि तितकीच भयानक वाटत होती. पुढील वर्षभरात तिने आपल्याला मिळालेल्या त्या असुरी शक्तीने भद्रसेन राजाच्या संबंध खानदानाची धुळाधूळ केली आणि बळी गेलेल्या त्या स्त्रियांना दिलेले आपले वचन पूर्ण केले. पुढील वर्षभरात तिने हळूहळू करत राज्याचे सर्व सैन्य संपवले. आता फक्त एक काम बाकी होते. एवढी शक्ती मिळूनही त्याचा काही उपयोग नव्हता, कारण ती म्हातारी होती. तिला आता आपलं शरीर बदलायचं होतं, म्हणजे ती तरुण बनेल आणि मग राज्याची राणी बनून सत्ता आणि संपत्तीचा तिला उपभोग घेता येईल. यासाठी तिने पुन्हा या अरण्यात येऊन एक विधी करायचं ठरवलं आणि एके रात्री ती इथं आली सुद्धा. तिने आपल्या विधीला सुरुवात केली खरी, पण विधी सुरू होताच तिच्या शरीरात असलेली ती असुरी शक्ती अतिशय उग्र होऊ लागली. तिचे संपूर्ण शरीर हळूहळू हवा भरल्यासारखं फुगू लागलं आणि शेवटी त्या सैतानी शक्तीच्या महाभयानक ताणापुढे चंद्रलेखाचे वृद्ध शरीराने हार मानली. फुग्यासारखं फुगत चाललेल्या त्या शरीराचं प्रचंड स्फोट होऊन राई राई एवढे तुकडे भोवतालच्या अरण्यात विखुरले गेले. अशा प्रकारे त्या धूर्त चंद्रलेखाचा मृत्यू झाला. एवढा बोलल्यावर त्या अघोरीने एक दीर्घ श्वास घेतला. बोलण्याच्या ओघात चिली मोडायचा विसरल्याने ती विझली असावी. त्याने काडीपेटी काढून ती पुन्हा पेटवली आणि तो झुरके मारू लागला. कान देऊन ही सर्व कहाणी ऐकणारा प्रताप आता अघोरीकडे पाहत होता आणि प्रताप आता विचारू लागला, अच्छा, म्हणजे ही त्या चंद्रलेखाची आत्मा आहे तर? पण मग तुम्ही तिला रोखू शकत नाही का? यावर तो अघोरी खदाखदा हसू लागला, पण चिली मोडत असल्याने त्याला ठसका लागला. ठसका चांगलाच जोराचा असावा. पुढील 1.5 मिनिटं आपला श्वास स्थिर केल्यावर तो अघोरी म्हणाला, आत्मा, अरे आत्मा असता तर त्याला त्या चिलीममध्ये घालून कधीच ध्वस्त केलं असतं मी.
आता मात्र प्रताप चक्रावला. उतावीळपणे त्याने विचारलं, मग काय आहे ती चिटकीण? त्यावर गंभीर होऊन तो अघोरी म्हणाला, त्यापेक्षाही कितीतरी भयानक, शक्तिशाली अशी असुरी ताकद, डाकीण आहे ती, डाकीण. आणि इतक्यात आकाशात नजर जाताच तो अघोरी ओरडू लागला, चल निघ इथून आताच्या आता, आणि आकाशातल्या त्या अभद्र कावळ्यांच्या नजरेला नजर देऊ नकोस, नाहीतर निशाण्यावर येशील तिच्या, हकनाक मरशील, निघ लवकर. तसा प्रताप चटकन उठला आणि घाटाच्या पायऱ्या चढू लागला. घाट चढून वर आल्यावर गाडीवर बसताना त्याने एक चोरटा कटाक्ष त्या घाटाकडे टाकला. मगाशी तो आणि अघोरी बसलेल्या त्या जागेभोवती कावळ्यांनी जणू फेर धरला होता.